तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। औरवाड गणेशवाडी मुख्य मार्गावर पॅचवर्कचा खेळखंडोबा, बहुतांशी खड्डे उघडेच। औरवाड ते गणेशवाडी हा मुख्य मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून खाचखळी यांनी भरलेला आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षभरापूर्वी तब्बल 10 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात अद्याप सुरू झालेले नाही। मात्र या कालावधीमध्ये 2 ते 3 वेळा रस्त्याच्या पॅचवर्कचे काम करण्यात आले। पहिल्यांदा रस्ता फक्त मुरुम भराव्याने भरण्यात आला। तो पहिल्या दिवशी भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा खड्डे जसेच्या तसे उघडे होते। त्यानंतर पुन्हा एकदा अत्यंत निकृष्ट आणि वाया गेलेल्या डांबरखडीपासून खड्डे मुजविण्याचा दिखावा करण्यात आला। मात्र त्यांचाही टिकाव लागलेला नाही। पुन्हा काही कालावधी निघून गेला। त्यानंतर आठवडाभरापूर्वी खड्डे काँक्रिटीकरणाने भरण्याचे काम करण्यात आले आहे। मात्र मोजकेच खड्डे काँक्रिटीकरणाने भरण्यात आले असून बहुतांश खड्डे हे उघडेच असल्याचे चित्र औरवाड गणेशवाडी मार्गावर दिसत आहे। शिवाय काँक्रिटीकरणाने भरण्यात आलेले खड्डेही पुन्हा जशीच्या तसे उघडे दिसत आहेत। त्यामुळे औरवाड गणेशवाडी मार्गावर झालेल्या पॅचवर्कचे काम हे मोफत आहे की शासनाकडून याची बिले घेण्यात येत आहेत, याबद्दल नागरिक शंका व्यक्त करीत आहेत। त्यामुळे पॅचवर्कच्या खर्चाबाबत खुलासा व्हावा अशी मागणी नागरिकातून होत आहे। तसेच जर या कामासाठी मोठा खर्च करण्यात आला असेल तर मग पुन्हा खड्डे जशीच्या तसे कसे याचीही चौकशी व्हावी अशी ही मागणी समोर येत आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ। औरवाड गणेशवाडी रस्ता महामार्ग आहे। या रस्त्यावर काही स्वरूपे खड्डे असतात, पण त्या खड्ड्याची डागडुजी केली जाते। डागडुजी खऱ्या अर्थानं कशी केली जाते ही काय दिसून येत नाही, पण खरं तर शासनाला दाखवलं म्हणजे केला असं दाखवत जातो आहे। पण या ठिकाणी डागडुजी नसून अजून आहे तसेच खड्डे दिसतात। येण्या जाणाऱ्या लोकांना या रहदारीवर फार त्रास होत आहे। तरी हा रस्त्याचा खर्च जनतेला त्यांनी दाखवलं पाहिजे, किती खर्च होतोय किंवा खर्च फुकटमध्ये कोण करतोय का शासनाचे पैसे खर्च करतोय हे जनतेला सांगावं। कारण कायमस्वरूपी या रस्त्यावरची खड्डे मोजत नाही। करंट रिपेरी मात्र किंवा तात्विक डागडुजी करून जनतेला दिशाभूल करण्यासाठी हे शासन करत आहे। तरी याला जबाबदार कोण हे पण शासनानं जनतेला सांगावं, ही एवढी आमची शासनाला विनंती आहे।